तस्मै श्री गुरुवे नमः। साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली येर झाल, झाला सफळ व्यापार। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांचा या गाथेतील तुम्ही आम्ही आपल्या हृदय मंदिरामध्ये काय साठवायचं आहे आणि काय साठवत असतो। खऱ्या अर्थाने या ठिकाणी कार्य करत असताना आपल्या या देहामध्ये 4 स्थान आहेत। हृदयस्थान, कंठस्थान, नेत्रस्थान आणि मूर्धनी। या 4ही स्थानांपैकी हृदयस्थानाला अधिक महत्व आहे आणि या हृदयस्थानामध्ये जर आपण हरीला साठवलं, पांडुरंग परमात्म्याला जर साठवलं, त्याचा परमार्थ, त्याची भक्ती आणि त्याचे विचार जर आपण अंतःकरणामध्ये आपल्या हृदयस्थानामध्ये जर साठवले तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की त्याची सरली येर झाल, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम। ही जी येर झार आहे किंवा तो अंतरात्मा साक्षीला असताना, माणूस कार्यरत असताना, तो कार्य करत असताना त्याची जी येरझार झाली जाते, बरं का, अज्ञानातून, भ्रमातून, अंधश्रद्धेतून जी येरझार झाली जाते, ती येरझार ज्या वेळेला तो आपल्या हृदयस्थानामध्ये पांडुरंग परमात्म्याला साठवतोय, हरीला साठवतोय, त्या वेळेला ती थांबली जाते। एवढंच नाही तर झाला सुफल व्यापार, म्हणजे या नरदेह मिळाल्याचं त्याला काहीतरी सार्थक झालं, सार्थक होणार। हरी आला हाता मग कैची भय चिंता। ज्याला पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती झाली, तो देव काय ते कळलं, त्याचं अस्तित्व, त्याचं सामर्थ्य आणि त्याची ओळख ज्याला झाली, त्याची येरझार सरली जाते। म्हणजे ज्या पद्धतीने मांडलेला आहे की भरते रीते होते रीते भरते, रहाडगाडा जो मांडलेला आहे तो त्या ठिकाणी त्याचं काय होतो, सुटला जातो, तो मुक्त झाला जातो। आणि म्हणून तुका म्हणे हरी काही उरोणे देऊरी, ज्याच्या अंतःकरणामध्ये पूर्णपणे हरीची स्मरण आहे, हरीचं स्तवन आहे, अखंड हरीचं स्मरण आणि त्या स्मरणातून ज्याची कर्म आहे, ज्याचं कार्य आहे, खरं तर त्याचं जीवन सार्थक झालं, त्याचं आयुष्य सार्थक झालं। अशा प्रकारची ओळख करून देणारा हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, अर्थातच तुकोबांचा अभंग आहे। अभंगावर अर्थपूजा मागण्याआधी, अभंगावर विवरण घेण्याआधी, अभंगावर चिंतन करण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या नडगाव गावातील हे नडगाव मधील सगळ्यात मोठं परिवार अर्थातच लोणे परिवार, आणि या लोणे परिवाराच्या मातोश्री कैलासवासी भागीरथीबाई नारायण लोणे आईसाहेबांना काहीतरी मृत्यू त्यांचा 18 तारखेला ना, 18 तारखेला त्यांचं देहावसन झालं आणि त्यांचं वृद्धापकाळाने, आणि वृद्धापकाळानेच म्हणता येईल, कारण त्यांचं वय वर्ष साधारणतः 90-91 पर्यंत होतं। त्यांच्या जाण्याने या लोणे परिवारावर एक दुःखाचं सावट पसरलं गेलं। खऱ्या अर्थाने वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं आईसाहेबांचं, आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। या ठिकाणी आईसाहेब कार्य करत असताना या लोणे परिवारावर चांगल्या प्रकारे संस्कार केले, आपल्या मुलाबालांचं चांगल्या प्रकारे पालन पोषण केलं, संगोपन केलं, त्यांच्यावर संस्कार केले। आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही सुखदुःखाच्या घटना घडत असतात। आपल्या जीवनाविषयी कुठेतरी
म्हणताना सुभाषितकार म्हणतात, एक धागा सुखाचा 100 धागे दुखाचे. आपल्या आयुष्याचं हे वस्त्र विणत असताना, आपल्या जीवनाचं हे वस्त्र विणत असताना अनेक प्रकारचे दुःखाचे धागे या ठिकाणी त्यांनी विणकाम केलेलं आहे आणि कुठेतरी एखादा सुखाचा धागा त्या ठिकाणी टाकलेला आहे. माणसाने जीवन जगत असताना, आयुष्यामध्ये कार्य करत असताना त्या सुखाच्या धाग्याकडे बघून चालायचं आहे. ज्या वेळेला आपण सुखाच्या धाग्याचा विचार करतोय त्यावेळेला अनंत प्रकारचे दुःखाचे धागे जरी आपल्या जीवनामध्ये आले तरी ते बाजूला करण्याचं सामर्थ्य आपल्याला त्याच्यातून मिळत असतं. आणि म्हणून ज्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, कैलासवासी भागीरथीबाई नारायण लोणे आई साहेब आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे कार्य केलं. ते कार्य करता करता त्यांच्या आयुष्यामध्ये असे काही दुःखद प्रसंग आले की त्या दुःखद प्रसंगाने मनुष्य खचला जातो, मनुष्य हतबल होतो. एक 10-12 वर्षापूर्वी त्यांच्या पुढ्यात त्यांचा एक मुलगा, अर्थातच आमचे कुंडलिक दादा, आणि त्यांचा मृत्यू झाला. कुंडलिक दादांची मुलं अतिशय लहान असताना दादा सोडून गेले. त्या मुलांची जबाबदारी सुद्धा आईसाहेबांवर आली. त्यांच्यावर संस्कार करण्याचं, त्यांचं पालन पोषण करण्याचं, या लोणे परिवाराला माया देण्याचं काम, त्यांच्यावर त्यांचं संगोपन करण्याची जबाबदारी या मातोश्रींवर आली. या ठिकाणी हा लोणे परिवार म्हटल्यानंतर खूप मोठा परिवार आहे. मग आमचे मधुकर दादा असतील, सुरेश दादा असतील, रमेश दादा असतील, गोपीनाथ दादा असतील, हे आईसाहेबांचे पुतणे. आणि त्याचप्रमाणे या आईसाहेबांचे नातू प्रमोद दादा असतील, प्रदीप दादा असतील. त्याचप्रमाणे आईसाहेबांच्या मुली जिजाबाई, रेणुकाताई आणि कल्पनाताई. हे मोठे परिवार आहे लोणे परिवार म्हटल्यानंतर. आणि आज या मंडळांकडे जर आपण विचार बघितले, यांचे जर कर्म बघितले, यांचं जर कार्य बघितलं तर खऱ्या अर्थाने समाजामध्ये चांगल्या प्रकारे कार्य त्यांचं आपल्याला पाहायला मिळत आहे, अनुभवायला मिळत आहे. आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्या वेळेला कार्य करतोय की नाही, जो क्षेत्र आपण निवडलेला असेल, ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्य करत असू, त्या क्षेत्रात कार्य करत असताना आपली जी प्रगती होत असते, आपण जे पुढे पुढे त्या क्षेत्रामध्ये वाटचाल करत असतो, आपण किती जरी शिकलेलो असलो, आपण किती जरी श्रीमंती कमवलेली असली तरीही कदाचित आपले आई वडील अशिक्षित जरी असले किंवा त्यांच्या परिस्थितीमुळे ते पूर्वीचे गरीब जरी असले तरी त्यांच्या आशीर्वादाशिवाय मनुष्य कधीच आपल्या क्षेत्रामध्ये प्रगती करू शकत नाही, मात्र निश्चित आहे. म्हणजे मनुष्य किती जरी मोठा झाला ना तरी त्याच्या त्या प्रगतीच्या मागे आई वडिलांचे संस्कार असतात, आई वडिलांचे आशीर्वाद असतात आणि आई वडिलांच्या संस्काराने, आई वडिलांच्या आशीर्वादानेच माणसाची त्या क्षेत्रामध्ये प्रगती होत असते. त्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही. आशीर्वादाशिवाय, आई वडिलांच्या सहकार्याशिवाय, आई वडिलांच्या मार्गदर्शनाशिवाय, आई वडिलांच्या संस्कारांशिवाय प्रगती होत नसते माणसाची. ह्या मंडळीकडे जर बघितलं आपण, जी वृद्ध माणसं आज तुम्हाला सोडून जात आहेत, या माणसांकडे जर बघितलं तर खऱ्या अर्थाने आपल्या धर्माची संस्कृती आणि धर्माचे संस्कार यांचं दर्शन त्या ठिकाणी होतंय आपल्याला. मौली जशी जशी ही वृद्ध माणसं आपल्यातून कमी होत चाललेली आहेत, आपला निरोप घेत चाललेली आहेत, तशी तशी त्यांच्या बरोबर ती धर्माची संस्कृती आणि संस्कार ही लोप पावत चालताना आपल्याला दिसत आहेत, लोप पावलेले आहेत. आणि म्हणून त्यांना सांभाळलं पाहिजे, त्यांचं मार्गदर्शनाची आपल्याला गरज आहे. त्यांनी केलेले संस्कार आपण अखंड आठवले पाहिजेत, त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे. आईसाहेब जरी आपल्यातून निघून गेले असतील देहाने, शरीराने, तरी त्यांनी या मुलांवर केलेले संस्कार, त्यांच्या पुतण्यांवर, त्यांच्या कुटुंबावर केलेले संस्कार आणि मार्गदर्शन हे मात्र शेवटपर्यंत आपल्याला
आठवत राहणार आहे, त्यांच्या आठवणी आपल्या बरोबर असणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी कार्य करत असताना आम्ही जे जीवन जगतोय, आम्ही जे आयुष्य मार्गक्रमण करतोय, त्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की सत्य असतानाही आम्ही स्वीकारत नाहीत. बरं का? खोट्या गोष्टी मनुष्य स्वीकारतोय, जे काही असत्य असेल ते मनुष्य स्वीकारतोय. मात्र सत्य स्वीकारायला काही वेळेला माणसाला जीवावर जात आहे, कठीण जात आहे त्याला. ही संपूर्ण सृष्टी जी निर्माण केलेली आहे ती आमच्या डोळ्याला दिसते, आणि आमच्या डोळ्याला दिसते म्हणून ती सत्य वाटते आम्हाला. या सृष्टीमध्ये कार्य करणारं जे जे काही आहे ते आमच्या डोळ्याला दिसतंय, आणि डोळ्याला दिसतंय म्हणून ते सगळं आम्हाला सत्य वाटतंय, शाश्वत वाटतंय. पण शास्त्र सांगतंय यद दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नासतंय, त्याला नाश आहे. या सृष्टीची निर्मिती करणारा जो परब्रह्म आहे, ज्याला ब्रह्म म्हटलेला आहे, जे तत्व संपूर्ण चराचरामध्ये भरलेलं आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी सभाई अभ्यंतरी सर्वत्र जे भरून उरलेलं आहे, ते तत्व, ते महत्त्व, त्याला महाभूत म्हटलेलं आहे. सर्व भूताचे हृदय नाम त्याचे रामराय. त्या महत्त्वाची ओळख करून देत असताना, त्या महत्भूताची ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे, सर्व भूताचे हृदय नाम त्याचे रामराय. आणि खऱ्या अर्थाने ते सत्य आहे, ते शाश्वत आहे, ते सृष्टीच्या आधीही होतं, सृष्टीमध्ये कार्य करताना दिसतंय, आणि कालांतराने सृष्टीचा लय जरी झाला तरी ते ब्रह्म असणार आहे, ते तत्व, ते महत्त्व असणार आहे, ते महत्भूत असणार आहे. आणि म्हणून त्या सत्याची आपण ओळख घेतली पाहिजे. ते सत्य काय ते जाणून घेतलं पाहिजे. ज्याप्रमाणे ब्रह्म हे सत्य आहे, सर्वत्र कार्य करताना आम्हाला अनुभवायला येत आहे, सर्वत्र कार्य करताना आम्ही त्याची ओळख घेत असतो, त्याचं कार्य आम्हाला पाहायला मिळतंय. ते जोपर्यंत आहे तोपर्यंत असत्यालाही किंमत आहे, नाशिवंतालाही किंमत आहे. जोपर्यंत तो देव आहे, जोपर्यंत तो पांडुरंग परमात्मा आहे, त्याचं सामर्थ्य आहे. देह जरी नाशिवंत असेल, देह जरी जाणार असेल, देहाची जरी माती होणार असेल, तरी जोपर्यंत त्या देवाची साथ आहे तोपर्यंत मात्र देह सुद्धा कार्य करताना आम्हाला पाहायला मिळत आहे. त्या देहाकडून कर्म घडताना आम्हाला पाहायला मिळतात. कर्म करताना तो देह आम्हाला आमच्या समोर दिसतोय, आणि दिसतोय म्हणून आम्ही त्याला सत्य मानत असतोय, दिसतोय म्हणून आम्ही त्याला शाश्वत समजत असतोय. बरं का? पण एकदा काय अंतरात्मा निघून गेला, एकदा काय त्या पांडुरंग परमात्म्याने, एकदा काय त्या ब्रह्माने आमची साथ सोडली ना, की मग मात्र शेवटी देहाची माती होते. शरीर आमच्या समोर पडलेलं असतंय, त्या शरीराची इंद्रिय सगळे आम्हाला समोर दिसत असतात, पण ती कुठल्याही प्रकारे कार्य करत नाहीत. आम्ही बोलतोय, चालतोय, सगळं काही कार्य करतोय, जोपर्यंत त्या ब्रह्माचा आधार आहे तोपर्यंत, ते ब्रह्म आमच्या अंतःकरणामध्ये आहे, आतमध्ये आहे तोपर्यंत. आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मढे, मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत मनुष्य बोलतोय लात मारेन तिथं पाणी गळेल. बरं का? जोपर्यंत त्या देवाचं सामर्थ्य आहे तोपर्यंत तो मनुष्य बोलतोय मी, माझ्यासारखा, माझ्या पुढे तुमची, सगळ्या काही गोष्टी चालतात. कुठपर्यंत? जोपर्यंत त्या देवाचा साथ आहे तोपर्यंत. पण एकदा काय तो देव निघून गेला ना, एकदा काय तो ब्रह्म निघून गेला ना, सगळे सारखे होतात, सगळे समान होतात, काही फरक नाहीये, फरकच नाहीये. तसं तर निर्मिती करतानाही त्यांनी काही फरक ठेवलेला नाहीये, आणि नंतरही कुठल्या प्रकारे फरक राहत नाहीये. बरं का? निर्मिती करताना पण काही फरक नसतो, आणि नंतरही काही फरक नसतो. अर्थात आताच जन्मलेली काही बालकं जर आपण एकत्र केलीत
आता जन्मलेली काही बालक अनेक जातीची अनेक धर्माची जर आपण एकत्र केली तर ते आम्ही ओळखू शकत नाही, ते आम्ही जाणू शकत नाही. कोणत्या जातीचा कोण आहे, कोणत्या धर्माचा कोण आहे, कुठल्या घरातून कुठला आहे, हे काही आपण ओळखू शकत नाही. बरं का? ही सुरुवात झाली. मध्यंतरी एखाद्या ठिकाणी एखादा अपघात होतोय, अशा ठिकाणी अनेक जाती धर्माची माणसं त्या गाडीमध्ये असतात, त्या वाहनामध्ये असतात, प्रवासी असतात. सगळ्यांचं रक्त असं सांडलेलं असतंय. कुठल्या जातीचं कोणतं रक्त आहे ते सुद्धा आम्ही ओळखू शकत नाही, ते सुद्धा आम्ही जाणू शकत नाही. अमुक ठिकाणी पडलेलं आहे अमुकच जातीचं आहे, तमुक ठिकाणी पडलेलं आहे तमुकच जातीचं आहे, नाही ओळखू शकत. कालांतराने ज्या वेळेला देव आमची साथ सोडतोय, या देहाला देहातून निघून जातोय, देहाला अग्नी दिलेली आहे, कित्येक जणांची राख एकत्र जरी केली तरी आम्ही ओळखू शकत नाही की अमुकच जातीच्या माणसाची राख आहे किंवा तमुकच जातीच्या माणसाची राख आहे. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर आम्ही विचार केला तर त्या भगवंताने या ठिकाणी आमची निर्मिती करताना कुठल्याही प्रकारचा भेद, कुठल्याही प्रकारचा फरक ठेवलेला नाहीये. आम्ही जगत असताना, आम्ही वागत असताना गरीब श्रीमंत अमुक हे सगळ्या गोष्टी त्या कशामुळे कशासाठी ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. संचिताप्रमाणे आपला जन्म झालेला आहे, क्रियमान कर्म आपण करतोय. बरं का? आणि पुढे प्रारब्ध आहे. वर्तमान काळामध्ये ज्याप्रमाणे आम्ही कर्म करत असतो, ज्याप्रमाणे वागत असतो, ज्याप्रमाणे आम्ही राहत असतो, त्याप्रमाणे पुढे सगळी क्रिया घडत असते. आमचा भविष्य काळ ठरवलेला असतो. वर्तमान काळामध्ये जसं आम्ही जगतोय वागतोय त्याप्रमाणे आमचा भविष्य काळ ठरवलेला असतो. संतोष मामा, दोन्ही साऊंड चालू आहेत. हा साऊंडचा तोंड माझ्याकडे करा. तो जर चालू असेल तर काय सांगितलं? वर्तमान काळामध्ये आमची कर्म काय, आम्ही काय कार्य करतो. नाही नाही नाही, याचं तोंड माझ्याकडे करा. इकडचं आलं का लक्षात? आता जर जे काही आम्ही खातोय की नाही, हा आता बरोबर झालं. तो बंद असेल तर तो चालू करा. आता आम्ही जे काही खातोय की नाही, थोड्या वेळानंतर त्याचेच ढेकर आम्हाला येणार आहेत. आता दोन्ही चालू झाले. त्याचेच ढेकर आम्हाला येणार आहेत. जे आता आम्ही खाऊ त्याचे ढेकर आम्हाला येणार आहेत. जसं आम्ही आता जी कर्म करू की नाही, आता जे कार्य आमच्याकडून घडेल की नाही, त्याप्रमाणे भविष्यात आम्हाला पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख, पण पाप पुण्य आवश्यक भोगणे लागेल. बरं का? आम्ही सुखासाठी धडपड करतोय, आम्ही सुखासाठी तळमळ करतोय, आम्हाला समाधान मिळावं म्हणून आम्ही इकडे तिकडे धावत असतोय. आमचं समाधान, आमचं सुख हे कशावर अवलंबून हेच आम्हाला कळत नाही. फक्त वेड्यासारखी धावपळ करत असतो आम्ही आमच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये, बस ते मिळावं म्हणून. नियोजन नाही. आम्हाला सुख मिळावं म्हणून आम्ही काय करायला हवं, आम्हाला समाधान मिळावं म्हणून आम्ही काय करायला हवं, नियोजन मुळीच नाही. बरं का? नियोजन नाही. फक्त ते मिळावं म्हणून आमची धावपळ चालू असते, ते प्राप्त व्हावं म्हणून आमची धावपळ चालू असते. खर तर सुखासाठी जी साधना आम्ही जवळ केली ना, सुखासाठी जी साधना आम्ही निर्माण केली, जी आणली आमच्या घरामध्ये आणली, मुळात ती साधना आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी घेतली, ज्यांनी ज्यांनी त्या साधनांकडून सुखाची अपेक्षा केली, त्यांना कोणालाही सुख मिळालेलं नाही. आणि त्याची ओळख करून देत असताना कुठेतरी म्हटलेलं आहे, आजा गेला पणजा गेला बाप मसने गेला, देखत देखत नातू पणतो तोही तैसा झाला. आम्ही संसारामध्ये सुख शोधतोय. संत म्हणतात संसार सुरुवातच पश्चाताप आहे. संसार म्हणजे दुःखाचे मूळ. बरं का? सुरुवात पश्चातापाने आहे आणि शेवटही पश्चातापानेच आहे, मात्र निश्चित आहे. मग आम्ही करुण आहे का?
करावं ना. उलट अर्थी संत म्हणतात अवघाचे संसार सुखाचा करीना आनंदे भरीन तिने लोक. फक्त तो संसार करताना आम्ही परमार्थ विसरू नये. संसार करताना आम्हाला जो सांभाळतोय, जो आम्हाला जे बळ देतोय, जे सामर्थ्य आम्हाला ज्या परब्रह्म देतोय, जो देव देतोय, त्या देवाला आम्ही विसरू नये. आम्हाला संसारातही परमार्थ आठवावा, आम्हाला संसारातही भक्ती आठवावी. आणि ज्या वेळेला आम्हाला संसारातही भक्ती परमार्थ आठवेल ना, त्यावेळेला संसार नाही परमार्थ करतोय, आम्ही परमार्थ करतोय. अवघाचे संसार सुखाचा करीना आनंदे भरीण तिन्ही लोक. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत बरं का. आई वडिलांचं ऋण आहे, बाईचं ऋण आहे, मुलांचं ऋण आहे, कुटुंबाचं ऋण आहे, घरादाराचं ऋण आहे, समाजाचं ऋण आहे, देवाचं, देशाचं आणि धर्माचं ऋण आहे. या सगळ्या प्रकारच्या ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. आणि या सगळ्या प्रकारचं ऋण फेडण्यासाठी, या सगळ्या प्रकारच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आम्हाला देवाने हा नरदेह दिलेला आहे, मनुष्य देह दिलेला आहे, सहज मिळालेला नाही. 83,99,999 योनी पार केल्यानंतर 84,00,000वी योनी जी आम्हाला मिळालेली आहे, त्या 84,00,000वी योनीचं नाव आहे नरदेह, मनुष्य देह. विधात्याने सृष्टीची निर्मिती केली. सृष्टीची निर्मिती केल्यानंतर या ठिकाणी ते कार्य चालव म्हणून पंचभूतांची निर्मिती केली. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. त्या पंचभूतांवर कार्य करण्यासाठी, त्या पंचभूतांवर कार्य घडावं म्हणून 4 खाणी निर्माण केल्या. श्वेदज, अंडज, जारज आणि उद्बीज. त्या 4ही खाणींमध्ये 83,99,999 योनी निर्माण केल्या बरं का. 83,99,999 योनी निर्माण केल्या. पण ज्या वेळेला त्या विधात्याने बघितलं, त्यावेळेला कळलं की एकही योनी आपलं भजन पूजन करणार नाही. एकही प्राणी, पक्षी, एकही जीवजंतू, एकही कृमी, कीटक, सगळं आपलं परमार्थ करणारे नाही, आपली भक्ती करणारी नाही आहे, आपलं स्मरण करणारे नाही, आपली स्तवन करणारे नाही आहे. आणि म्हणून 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे हा नरदेह आहे बरं का. 83,99,999 योनीतून सुटण्याचा मार्ग, मुक्त होण्याचा मार्ग, मोकळा होण्याचा मार्ग म्हणजे ही 84,00,000वी योनी आहे मनुष्य देह, नरदेह. निश्चयात्मक भूमिकेतून जिची निर्मिती केलेली आहे त्याला मनुष्य देह म्हणतात, त्याला मानव देह म्हणतात, त्याला मनुष्य म्हणतात. निश्चयात्मक भूमिकेतून याची निर्मिती केलेली आहे. कशासाठी? देवाचं भजन घडावं म्हणून, देवाचं पूजन घडावं म्हणून, धर्माचं कार्य घडावं म्हणून, देवाचं कार्य घडावं म्हणून. आम्ही बाकी सगळं करतोय. जे प्राणी पक्षी करतात ते सगळ्या प्रकारचं कार्य आमच्याकडून घडतंय. पण ज्या कामासाठी आम्हाला या ठिकाणी देवाने पाठवलेले ते कार्य मात्र आमच्याकडून घडत नाही. प्राण्या पक्ष्यांकडे जी कर्म आहे, प्राणी पक्षी जे कार्य करतात तेवढेच कार्य करून जर आम्ही या जगाचा निरोप घेत असू तर सांगा ना, त्यांच्यात आणि आमच्यात काय फरक आहे? क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन हे 5 भाग माणसाकडे आहेत, तेच प्राण्यांकडे आहेत. काय? आम्हाला भूक लागते, आम्ही आमची भूक भागवतोय. प्राण्या पक्ष्यांना सुद्धा भूक लागते, ते सुद्धा त्यांची भूक भागवतात. फरक फक्त एवढाच आहे, आम्ही कमवतोय ते कमवत नाही बरं का. एखाद्या कुत्र्याला जर काही भूक लागली तर तो बिचारा ह्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून ह्या गल्लीत असं फिरतो येतो. बरे 2-4 ठिकाणी कदाचित त्याला फटके पडत असतील, पण तरी अर्धी चतकोर भाकर मिळेपर्यंत तो गप्प बसत नाही. तो इकडे तिकडे फिरतोय, मिळाली की शांत बसतोय. एकदा अर्धी चतकोर भाकर त्याला मिळाली ना, ते मस्त एखाद्या वंचलीचा, एखाद्या कोणाच्या तरी अंगण्याचा, एखाद्या कोणाच्या तरी झाडा झुडपाचा आधार घेतो आणि तिथे शांत बसून राहतो. ठीक आहे. माणसाला 7 पिढ्यांना पुरेल एवढं जरी असलं बरं का, 7 पिढ्यांना पुरेल एवढं जरी असलं तरी तो विचार करतोय 8वी पिढी काय खाणार, 8वी पिढी खाणार काय. हा फरक आहे.
म्हणजे त्यांची पोट भरतात. माणसात आणि प्राण्या पक्ष्यांच्यात फरक एवढाच आहे, माणूस मरतोय तरी पोट भरत नाही. तीच बरंच आहे माऊली, पण मरतोय तरी भरत नाही. कारण काय? आशेने जगतंय ते, आशेने. आज हे मिळाले, उद्या ते मिळेल, उद्या ते मिळाले, परवा ते मिळेल. खर तर पूर्वीचा आणि आताचा जर विचार केला तर आताचा माणूस खूप सुखी आहे पूर्वीच्या माणसांपेक्षा. कारण पूर्वीची जी काही वृद्ध माणसं आहेत त्यांची परिस्थिती जर पाहायला गेलं, त्यांची त्यावेळेची जर स्थिती पाहायला गेलं, तर आज खायला मिळालंय माऊली त्यांना, उद्या मिळेल याची गॅरंटी नाहीये. उद्या ज्या वेळेला उजाडेल त्यावेळेला काहीतरी काबाड कष्ट करतील, त्याच्यातून काहीतरी मिळेल, मग त्याच्यावर तो उदरनिर्वाह करायचा. म्हणजे फार फार त्यांच्याकडे एका दिवसापुरतं अन्न असायचं. उद्या काय मिळेल याची गॅरंटी नाहीये. आम्ही वर्षभराचं नियोजन आज करतोय. वर्षभर पुरेल एवढं धान्य आमच्या घरात असतंय. दिवसाला दिवस परत येईल, महिन्याला महिना परत येईल, एवढं धान्य आमच्या घरात असतंय. पूर्वीचा विचार जर आम्ही केला, एक 10-5 रुपये त्या मुलाच्या हातामध्ये द्यायचं, त्याला 4-5 वस्तू सांगायच्या आणि त्या स्वयंपाकापुरतं ते आणलं, ते केलं की परत संध्याकाळी परत पाठवायचा त्याला, त्या मुलाला परत 10-5 रुपये द्यायचे, त्याला सांगायचा अमुक अमुक वस्तू आण, ते आणल्या, त्याच्यात परत संध्याकाळचा स्वयंपाक करायचा. नाही जास्त पण महिनाभराचा किराणा तरी आमच्या घरात असतो, आहे की नाही? विज्ञानाच्या युगाचा जर आम्ही विचार केला, वैज्ञानिक क्षेत्राचा जर आम्ही विचार केला, तर एवढी प्रगती झालेली आहे की जिथे माझ्या माय माऊलीला 2-2, 3-3 मुलं, एक हाताला, एक खांद्याला, एक कडीवर अशी घेऊन आणि मग माहेरी जावं लागायचं. बरोबर आहे की नाही? ह्या शेतातून त्या शेतात जर जवळ कुठे असेल तिचं माहेर, तर आज 5 मिनिटांमध्ये, 10 मिनिटांमध्ये त्या गाडीवर बसल्यानंतर त्या ठिकाणी पोहोचली जाते ती माझी माय माऊली. घरामध्ये सगळ्या सुखसोयी आलेल्या आहेत, ज्याला मी सुखसोयी म्हणतो. बरोबर आहे की? पूर्वी पहाटे उठायला लागायचं असं म्हणतात, आणि मग त्या घरातल्या त्या 2-4 बाया ती जातणी लावायची, त्याच्यावर ते दळण दळायचं. 10 माणसं घरात जर असतील तर 10 माणसांना पुरेल एवढं पीठ ते काढायचं आणि मग त्याच्या भाकरी भाजून मग त्यांना खायला द्यायचं. नुसतं वाटणं करायचं असलं तरी अर्धा तास आधी नियोजन करायला लागायचं. बरोबर आहे की नाही? कारण पाटा, वाटणं, काय वरवंटा, हे सगळ्या काही गोष्टी, या सगळ्या गोष्टीचा जर आम्ही विचार केला तर खऱ्या अर्थाने माणसाने अंतःकरणपूर्वक जर विचार केला तर मनुष्य आज खूप सुखी व्हायला हवा आहे. बरोबर आहे की नाही? खूप सुखी व्हायला हवा आहे. पण जशी जशी त्याची प्रगती होते ना त्याच्या क्षेत्रामध्ये, तसं तसं त्याला त्याच्याकडे दुःख आणि दुःखच पाहायला मिळत आहे. दुःखच पाहायला मिळत. का? माणसाने त्याच्या क्षेत्रामध्ये कितीही जरी प्रगती केली ना, कितीही जरी प्रगती केली तरीही एकमेकाच्या पुढे जाण्याचा मोह माणसाला आवरत नाही, म्हणून तो दिवसेंदिवस दुःखी आहे. बरं का? कितीही जरी माणसाने त्याच्या क्षेत्रामध्ये प्रगती केली तरी एकमेकाच्या पुढे जाण्याचा कॉम्पिटिशन, स्पर्धा, तो मोह त्याला आवरत नाही. पायी चालणारा सायकलवाल्याकडे पाहतो, सायकलवाला मोटरसायकलवाल्याकडे पाहतो, मोटरसायकलवाला 4 चाकीवाल्याकडे पाहतो, 4 चाकीमध्ये पण त्याच्यात अजून चांगल्या महागडी गाडी असेल तर तो त्याच्याकडे पाहतोय. ती महागडी गाडी पण ज्या वेळेला ट्रॉफिक मध्ये अडकते त्यावेळेला तो हेलिकॉप्टरकडे पाहतो. हाय त्यांना काही ट्रॉफिक वगैरे काय आहे म्हणे त्यांना. ज्या दिवशी आम्हाला भगवंताने जसं ठेवलेलं आहे तसं राहायची सद्बुद्धी सुचेल, ठेविले अनंत तैसेची राहावे चित्त सुदावे समाधान. मला ज्या घरामध्ये देवाने जन्माला घातलेला आहे ते घर माझ्यासाठी योग्य आहे. अग्नी, ब्राह्मण, अपतिष्ठ यांच्या सगळ्यांच्या समवेत, यांच्या सगळ्यांच्या साक्षीने ज्या ठिकाणी मी 7 फेऱ्या मारलेल्या आहेत ते कुटुंब, तो पती, ते सासू सासरे, ते घर माझ्यासाठी योग्य आहे. आणि ब्रह्म लिखित जे होतं ते माझ्यासाठी सगळं काही घडलेलं आहे. हे ज्या दिवशी आम्ही स्वीकारू ना त्या दिवशी जिथे असू तिथे आम्हाला समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, मात्र निश्चित आहे. जिथे असू, जसं असू तसं समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी आमच्याकडे परमार्थ करता करता, भक्ती करता करता नम्रता उभी राहील, अहंकाराचा त्याग आम्ही करू, त्या दिवशी खरा परमार्थ आमच्याकडून घडल्याशिवाय राहणार नाही. नम्र झाले गोता त्याने कोंडिले अनंत. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. आम्हाला आमच्या जीवनामध्ये जर खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल, आयुष्यामध्ये जर आम्हाला यशस्वी व्हायचं असेल
यशस्वीरित्या जर आमच्या आयुष्याची आम्हाला वाटचाल करायची असेल तर त्यासाठी आमच्याकडे नम्रता महत्वाची आहे. अभिमान अहंकार धरून जर मी कार्य करत असू तर आयुष्यभर जर आम्ही धावपळ केली तरी ते सुख शांती आणि समाधान आम्हाला मिळणार नाही. कारण तो अहंकार तो अभिमान त्याला गप्प बसू देत नाही. जे प्राप्त झालंय ते माझ्या देवाच्या कृपेने मला प्राप्त झालेलं आहे. सुख किंवा दुःख माझ्या वाट्याला आलेलं आहे. दुःखातही भगवंताचं स्मरण आणि सुखातही भगवंताचं स्मरण ज्या वेळेला आमच्याकडून घडेल ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने आमचं जीवन सुंदर होऊन जाईल. कबीर महाराज म्हणतात, दुख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोय. जो सुख में स्मरण करे दुःख काय का होय. आमच्यावर एखादा प्रसंग आल्यानंतर आम्हाला देवाची आठवण होते. आमच्यावर एखादं संकट आल्यानंतर आम्ही देवाचं नामस्मरण करतोय. पण मात्र सुखाच्या दिवसामध्ये आम्हाला देवाची आठवण करून द्यावी लागते हे निश्चित आहे. सुखाच्या दिवसामध्ये आम्हाला देवाचं विस्मरण होते, स्मरण राहत नाही हे तेवढंच सत्य आहे. ज्या वेळेला सुखाच्या दिवसातही आम्ही देवाचं कार्य करू, ज्या वेळेला सुखाच्या दिवसातही आम्हाला देवाचं स्मरण राहील ना त्यावेळेला आमच्या आयुष्यामध्ये आमच्या जीवनामध्ये दुःख कधी येऊन जाईल त्याचा पत्ताही आम्हाला लागणार नाही. ते कळणारही नाही आम्हाला. दुःख येणार नाही असं नाहीये. आध्यात्मिक अधिभौतिक आणि अधिभौतिक, आध्यात्मिक अधिभौतिक आणि अधिदैविक या 3 तापांपैकी एक ताप प्रत्येकाला असतोच असतो. देवादिकांना त्यांनी सोडलेलं नाहीये, संतांना तो सुद्धा सोडलेलं नाहीये. आपल्याला काय सोडणार ते. आणि जो संसार आपण करतोय ना त्या संसारामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत दुःख दुःख आणि दुःखच ठेवलेलं आहे. फक्त ते कार्य करत असताना, प्रत्येक कार्य करताना मला भगवंताचं स्मरण महत्वाचं आहे. प्रत्येक कार्य करताना देवाचं स्मरण महत्वाचं आहे. दलिता कांडिता तुझ गायीन अनंता, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा. मी ज्या ठिकाणी असेल, मी ज्या कामामध्ये असेल, मी ज्या नोकरीला असेल, मी ज्या घरामध्ये जे काम माझ्या हातात घेतलं असेल ते प्रत्येक काम करताना माझ्याकडून देवाचं स्मरण घडलं पाहिजे, नामस्मरण घडलं पाहिजे. याला परमार्थ म्हणतात, याला भक्ती म्हणतात. जोपर्यंत आपण देवाच्या स्मरणात असतो ना, जोपर्यंत आपण त्या देवाच्या नामस्मरण करत असतो, आठवणीत असतो, स्मरणात असतो, तोपर्यंत अनेक प्रकारचं दुःख आपल्याला स्पर्श करून जाते पण आपल्याला कळत नाही. कारण ते दुःख सहन करण्यासाठी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, त्या देवाच्या भगवंताच्या कृपेने आपल्याला ते बळ, ते सामर्थ्य प्राप्त झालेलं असतं. आणि म्हणून जोपर्यंत त्या देवाचा संग आहे ना तोपर्यंत आमचं सगळं काही सुरळीत चालू असतं. आमच्या आयुष्य जर आम्हाला व्यवस्थित जगायचं आहे तर आम्ही कोणाच्या संगतीला बसावं हे तरी आम्हाला कळलं पाहिजे. ज्या गणपतीला मी मूर्ती रूपाने आमच्या घरी आणतोय ना त्या गणपतीला नमस्कार करता करता त्याच्या बरोबर आलेल्या उंदराला सुद्धा मी नमस्कार करतोय. जो गरीबाचे पाय कुडतलतोय, आहे की नाही, कपडे खातोय, शेतकऱ्याचं अन्नधान्य खातोय, व्यापाऱ्याचं अन्नधान्य खातोय, श्रीमंताच्या नोटा खातोय, त्या उंदरावर किती राग असतो बरं माणसाचा. पण तरी सुद्धा गणपतीचा संग झाल्यामुळे आम्ही त्याला नमस्कार करतोय. देवाच्या जोडीला असल्यामुळे आम्ही नमस्कार करतोय, त्याला नमस्कार केला जातो. गरुड असेल, हिंस्र प्राणी असतील, वाघ असेल, सिंह असेल, महादेवाला नमस्कार करण्याच्या आधी नंदीकडे बघितलं जात आहे बरं का. त्याला नमस्कार आधी केला जातो. देवाचा संग झाला म्हणून, देवाचा संग झाला म्हणून. त्याच्याही पलीकडे सांगू का, खांबाने बांधलेली मंदिरं मी आतापर्यंत अनेक बघितली, पण ज्या खांबाला माझ्या माऊलीचा स्पर्श झाला त्या खांबाचं मंदिर आजही आम्हाला नेवासेला पाहायला मिळतंय बरं का. पैस खांब, जिथे माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्या खांबाला टेकून, ज्या खांबाला, त्या खांबाला स्पर्श माऊलीचा झाल्यामुळे, संग माऊलीचा झाल्यामुळे आज त्या खांबाच्या दर्शनासाठी हजारो माणसं रांगेमध्ये उभे असतात.
हजारो माणसं रांगेमध्ये उभे असतात. दगडाने बांधलेली मंदिरं आम्ही अनेक बघितलेली आहेत, पण ज्या शिळेला माझ्या तुकोबांचा स्पर्श झाला, संग झाला, त्या शिळेचं मंदिर आजही आम्हाला देऊमध्ये पाहायला मिळतंय. शिळा मंदिर पाहायला मिळतंय देऊमध्ये. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. दगडाचंही देव करण्याचं सामर्थ्य त्या देवामध्ये, पांडुरंग परमात्म्यामध्ये, नवे नवे संतांमध्ये आहे. फक्त आम्ही त्यांचा संग केला पाहिजे. आपली सुरुवात अशी होती की आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी सत्य आहेत, पण त्या आम्ही स्वीकारत नाही. हे चराचरामध्ये कार्य करणारं, जणी स्थळी काष्टी पाषाणी सभाई अभ्यंतरी भरून उरलेलं आम्ही जे कार्य करतोय, प्रत्येक तत्व जे कार्य करत आहे, आज प्रत्येक जीव ज्याच्या सामर्थ्याने कार्य करतोय, नवे नवे या सगळ्या जीवनात सांभाळणारे हे पंचभूतही ज्याच्या सामर्थ्याने कार्य करतात, ते ब्रह्म महत्त्व सत्य आहे, ते आम्ही स्वीकारलं पाहिजे. त्या महत्त्वाची जर आम्हाला ओळख घ्यायची आहे, त्या देवाची जर आम्हाला ओळख घ्यायची आहे, त्या देवाची जर आम्हाला प्राप्ती करून घ्यायची आहे, तर ती प्राप्ती, ती ओळख संतांशिवाय दुसरं कोणी करून देऊ शकत नाही, हेही तेवढंच सत्य आहे. बरं का? संतांशिवाय दुसरं कोणी करू देऊ शकत नाही, हेही तेवढंच सत्य आहे. पण संत कोणाला म्हणतात हे आम्हाला कळलं पाहिजे. संत कोणाला म्हणतात याचा विचार आम्ही केला पाहिजे. ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी आम्ही आतुर झालेलो असतो, ज्या पांडुरंग परमात्म्याचा चरण स्पर्श व्हावा म्हणून आम्ही अट्टहास करत असतो, आम्ही प्रयत्न करत असतो, ज्या पांडुरंग परमात्म्याला आम्ही डोळे भरून पाहावं म्हणून आम्ही अट्टहास करत असतो, आम्ही प्रयत्न करत असतो, तो पांडुरंग परमात्मा सुद्धा ज्यांच्या भेटीची अपेक्षा करतोय ना, त्यांना संत म्हणतात. त्यांना संत म्हणतात. तो पांडुरंग परमात्मा सुद्धा ज्यांच्या भेटीची अपेक्षा करतोय त्यांना संत म्हणतात. आमचं पाप धुवून जावं म्हणून आम्ही गंगेमध्ये स्नान करतोय. बरं का? आमच्या पापाचं क्षालन व्हावं, आमचं पाप धुवून जावं म्हणून आम्ही गंगेमध्ये स्नान करतोय, आम्ही गंगेमध्ये उड्या मारतोय, आम्ही गंगेमध्ये उड्या मारतोय. पण ती गंगा ही पवित्र व्हावी म्हणून ज्यांच्या चरण स्पर्शासाठी असूसलेली असते, आतुरलेली असते, ज्यांच्या चरण स्पर्श व्हावा म्हणून ती गंगा सुद्धा अपेक्षा करते ना, त्यांना संत म्हणतात. त्यांना संत म्हणतात. आम्ही देवाकडे मागतोय, आम्ही देवाचं काय करतोय की नाही करतोय ते आमचं आम्हालाच माहिती. बरं का? पण मागताना मात्र आम्ही न विसरता मागत असतो. काही तर माणसं एवढी रजगुणी असतात ना, आधी देवाकडे मागतात, देवाला आधी ठरवून घेतात, देवा तू आधी मला दे, मग मी तुझं भजन करेन, मग तुझं पूजन करेन. नवसाचे गणपती त्यालाच तर बोलतो आपण. नवसाच्या पूजा का असतात? नवस कशाला म्हणतात? सरापुढे या, पुढे. आधी देवाला कबूल केलं जातंय, देवा आधी तू मला दे आणि मग नंतर मी तुला देईन. देवाने दिलं तर मी देईन, बरं का? असा मनुष्य बोलतोय. आम्ही देवाचं काही करतोय की नाही करतोय ते आम्हालाच माहिती. आम्ही देवाला अगरबत्ती लावतोय, आम्हाला असं वाटतं की देवासाठी अगरबत्ती लावतोय, आम्ही सुगंधी अगरबत्ती देवासाठी लावतोय, हे जर आपल्याला वाटत असेल आणि असं जर आपलं मत असेल तर हा आपला भ्रम आहे. आपण देवासाठी नाही, आपण आपल्यासाठी हे कार्य करत असतो. आम्ही देवाचं कार्य घडावं म्हणून तुपाचा दिवा लावतोय असं आम्हाला जर वाटत असेल तर तो भ्रम आहे, देवासाठी नाही, हे आम्ही आमच्यासाठी करतोय. तुम्हाला देवासाठी जर करायचंच आहे तर ह्या गीतेमध्ये भगवंताने सांगितलेलं आहे, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चयः मयो अर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रियः. मोठमोठी फळं वाहणारा देवाला आवडत नाही. मोठमोठे हार घालतो तोच देवाला आवडत नाही. सुगंधी अगरबत्ती लावतो तोच देवाला आवडत नाही. फक्त तुपाचे आणि तुपाचेच दिवे जाळतोय तो देवाला आवडत नाही. अर्थातच तेच देवाला आवडतात असं नाही. देव म्हणतात जो सदा संतुष्ट आहे आणि मन आणि बुद्धी अर्पण करणारा भक्त मला आवडतोय. कधीतरी पूजा करता करता ज्या वेळेला आपण स्वहा स्वहा करतोय ना, बरं का, ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामि,
गंधाक्षत पुष्पम समर्पयामि, ते पुष्प वाहता वाहता देवाच्या चरणी कधीतरी आपलं मनही वाहता आलं पाहिजे, कधीतरी आपलं अंतःकरणही त्या ठिकाणी स्थिर करता आलं पाहिजे, मनाकडे चांगले विचार ठेवता आले पाहिजे. अपवित्रो पवित्रो वा सर्वावस्थागतोपि वा स्मरेत पुंडरीकाक्ष सबाह्य अभ्यंतर शुची. ज्यावेळेला ते पाणी आम्ही शिंपडतोय ना, त्यावेळेला बाहेर जसं पाणी शिंपडून आम्ही सगळं सुचिरभूत करतोय ना, त्यावेळेला आमचं मन, आमचं अंतःकरण आम्हाला सुचिरभूत करता आलं पाहिजे. हे देवाला आवडते, हीची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते. मूर्तीची पूजा करता करता ज्या वेळेला ह्या मूर्त्या ज्या आई वडिलांनी बनवल्यात ना, त्या आई वडिलांची सेवा ज्या दिवशी आमच्याकडून घडेल ना, त्या दिवशी मंदिरातल्या मूर्तीची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित आहे. पण झालं पाहिजे, केलं पाहिजे. आमच्या हाताने निर्माण केलेल्या मूर्तीची आम्ही किती काळजी घेतोय. माणसाने ज्या मूर्ती दगडाच्या बनवलेल्या आहेत, त्या मूर्तीला आम्ही वेळेवर नैवेद्य देतोय, त्या मूर्तीला आम्ही तुपाचा दिवा लावतोय, त्या मूर्तीला आम्ही सुगंधी अगरबत्ती लावतोय, त्या मूर्तीला आम्ही पाहिजे तसा महागडा हार नेतोय, त्या मूर्तीला आम्ही पाहिजे तशी मोठमोठी फळं अर्पण करतोय. अरे करावं ना, श्रद्धा आहे आपली, केलंच पाहिजे. पण घरी बाप एखाद्या कोपऱ्यामध्ये बिना चहाचा तडफडतोय, ते पहिले बघितलं पाहिजे. आणि ही जाणीव ज्या दिवशी आम्हाला होईल, महालक्ष्मीची पूजा करता करता घरामध्ये सासू बिचारी तिकडे बिना चहाची तडपडते, ज्या दिवशी त्या सासूला चहा देण्यात येईल, ज्या दिवशी त्या सासूला काय हवं नको ते विचारण्यात येईल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने त्या देवीचा जागर आणि त्या देवीची पूजा आमच्याकडून घडते, म्हणायला हरकत नाही. ही भक्ती देवाला आवडते. आम्ही काय करतोय देवाचं आमचं आम्हाला माहिती, पण आम्ही मागितल्याशिवाय राहत नाही. देव देतोय की नाही देतोय हेही आम्हाला कळत नाही. पण तुम्हाला सांगू का, देवाकडे मागावं म्हणून देव स्वतः ज्यांना आग्रह करतोय ना, त्यांना संत म्हणतात, त्यांना संत म्हणतात. त्याच्याही पलीकडे सांगू का, शास्त्र सांगतंय गंगा पापम शशितापम दैन्यम कल्पतरुस्तता. हो, पण तेच शास्त्र सांगतंय पापम तापम च दैन्यम हरे संत दर्शनम. आमचं पाप धुवून जावं म्हणून आम्ही गंगेमध्ये स्नान करतोय. असं म्हणतात की चंद्राच्या योगाने आपले ताप जात आहे आणि कल्पतरूच्या योगाने आमचं दैन्य नष्ट होतंय असं म्हटलं जात आहे. पण तुमचं पापही तापही आणि दैन्यही ज्यांच्या नुसत्या दर्शनाने घडतंय ना, ज्यांच्या नुसत्या दर्शनाने जातंय हरतंय ना, त्यांना संत म्हणतात, त्यांना संत म्हणतात. अशा संतांचा संग ज्या वेळेला माणसाला होत असतो ना, त्यावेळेला निश्चित माणसामध्ये परिवर्तन होत असतं, परिवर्तन होत असते. प्रवचन कीर्तन भक्ती परमार्थ हे प्रवचन परिवर्तनासाठी आहे, शायनिंग साठी नाही, बरं का. 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण. हे सगळीकडेच आहे, तुमच्या सगळ्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात. ते सगळ्या क्षेत्रामध्ये मनुष्य या 3 गुणाने कार्य करत असतो. आकाशातून पडणारे जे पाणी आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नसतो माऊली, कुठल्याही प्रकारचा दोष नसतो. नाडगाव मध्ये पडणारं काय, फळेगाव मध्ये पडणारं काय, आमच्या उशीद मध्ये पडणारं काय आणि शहापूर मध्ये पडणारं काय, सगळीकडे सारखंच असतंय. एखाद्या गावामध्ये खूप हरिनाम सप्ते होतात म्हणून तिथे गोड पाणी पडलंय, आणि एखाद्या गावामध्ये काही पत्ताच नाही, म्हणजे हरिनामाचाच पत्ता नाही, तिथे कडू पाणी पडलंय. असं नाहीये. देव सर्वांवर सारखी दृष्टी देत असतो, सर्वांकडे सारखं पाहत असतोय, म्हणून त्याला म्हटलं जातंय समचरण दृष्टी. आता माणूस बोलतोय देवाला आमचं बघवत नाही. देवाला ज्या दिवशी बघवणार नाही ना आपलं, त्या दिवशी आपल्यासाठी बरीच माणसं बाहेर गोळा झालेली असेल, आपलं अंतिम दर्शन घेण्यासाठी गोळा झालेले असतील. कोपतात ती माणसाची कर्म, कोपतात ते माणसाचे विचार. माणसावर जे जे काही येतंय ना, ते माणसाच्या कर्माप्रमाणे विचाराप्रमाणे घडत असते सगळं काही. पडणारं पाणी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नसतोय, पण ते पडणारं थंडगार पाणी एखाद्या तापलेल्या लोखंडावर जर पडलं तर सांगा ना, त्याचं नाव तरी पाहायला शिल्लक राहतंय का. तेच पाणी जर आमच्या आलवरीच्या पानावर पडलं किंवा कमलाच्या फुलावर पानावर जर पडलं तर मोत्यासारखं चमकून दिसतंय. पण तेच पाणी जर समुद्राच्या शिंपल्यात पडलं तर त्याचं मोतीच होतंय. मात्र निश्चित आहे, आपण कुठल्या गुणाने कुठल्या विचाराने घेतोय ना, याच्यावर परिवर्तन अवलंबून आहे. प्रवचन श्रवण करणारे सगळेच आहेत, कीर्तन श्रवण करणारे सगळेच आहेत,
मी भक्ती करतोय, मी अध्यात्म करतोय, मी परमार्थ करतोय, आव आणणारे शायनिंग मारणारे सगळेच आहेत, पण पांडुरंग परमात्म्याला शायनिंग मारणारे चालत नाहीत, सारखे चमकून दिसणारे चालत नाहीत. शिंपल्यात गेल्यानंतर मोती होतोय ना, ते देवाला चालतात, ते देवाला आवडतात बरं का. आणि तेवढे अंतःकरणपूर्वक जर आपण घेतलं तर परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. हे आपल्यावर अवलंबून आहे कसं घ्यावं ते. आणि परिवर्तनासाठी प्रवचन असतं, कीर्तन असतं. मनोरंजनासाठी जर तुम्ही ठेवत असाल, मनोरंजनासाठी आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा भ्रम आहे. आणि मनोरंजन घडावं म्हणून, टाइम पास म्हणून जर कीर्तन प्रवचन आपण ऐकत असू, आयोजित करत असू, तर कधी परिवर्तन घडणार नाही, मात्र निश्चित आहे. कधीच परिवर्तन घडणार नाही. संतांच्या संगतीला असल्यानंतर आम्हाला ते विचार आमच्याकडे येतात, म्हणून संतांचा संघ आम्हाला अपेक्षित आहे. एक म्हणजे ब्रह्मसत्य आहे, त्या ब्रह्माची ओळख घ्यायची असेल तर आम्हाला संतांचा संघ अपेक्षित आहे, आम्हाला संतांचा संघ हवा आहे, हे तेवढंच सत्य आहे. आणि म्हणून अखंड आणि अखंड ते देवाचा परमार्थ, ते देवाचे विचार आमच्या अंतःकरणामध्ये हवेत. म्हणून पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा आम्हाला सांगतात, साठविला हरी जिय हृदय मंदिरी. काय साठवायचंय आपण? हरी साठवायचंय, हरीला साठवायचंय. कुठे साठवायचंय? हृदय मंदिरामध्ये साठवायचंय, हृदय मंदिरामध्ये साठवायचं. या देहामध्ये 4 स्थान आहेत, हृदयस्थान, कंठस्थान, नेत्रस्थान आणि मूर्धनी. ज्याच्या हृदयामध्ये जसे विचार असतील ना, त्या पद्धतीने हे 3 स्थान कार्य करत असतात बरं का. हृदयामध्ये जसं असेल ना तसं कंठात येते, तसं नेत्रात येते, मूर्धनी त्याप्रमाणे विचार करत असते. आणि म्हणून हृदयस्थान इथे महत्वाचं मानलेलं आहे. रामायणामध्ये बघितलं, पण सगळं झाल्यानंतर ज्या वेळेला सगळे इकडे अयोध्येमध्ये आल्यानंतर मग बक्षीस समारंभ ठेवला. आणि बक्षीस समारंभ ठेवल्यानंतर श्रीराम प्रभूंनी सगळ्यांना सगळं काही दिलं. सीतामाई निरीक्षण करतात, त्याच्यामध्ये जो शिवाचा वाटा आहे तो म्हणजे हनुमंताचा. हनुमंताला मात्र काही दिलेलं नाहीये. आणि म्हणून काही दिलेलं नाहीये त्यावेळेला श्रीराम प्रभूंना सांगितलं, अहो त्यांना काही दिलेलं नाहीये. मग तेवढ्यात श्रीरामांनी सांगितलं, तुझ्याकडे काय असेल तर ते. आणि मग त्याने काय केली, माऊलींनी मोत्याची माळ त्यांनी काढली आणि हनुमंताला दिली. हनुमंताने काय केलं, एक एक मोत्याचा मणी तो दगडावर चेचत राहिला. लोक बघतायत, इतर बघतायत, इतर वानर बघतायत, काय चाललंय असं. आणि विचारलं, म्हणे काय करतोय? अरे म्हणे याच्यात माझा राम आहे का शोधतोय का? म्हणे ज्याच्यात राम आहे ना त्यालाच मी जवळ करतोय, ज्याच्यात राम आहे ना त्यालाच मी जवळ करतोय, त्यालाच मी जवळ ठेवतोय. तेवढ्यात विचारलं, मग तुझ्यात तरी आहे का? त्यावेळेला हृदयस्थानामध्ये दाखवलं त्याने, सीतापण आणि रामपण. हृदयस्थान, आणि हृदयस्थान महत्वाचं आहे बरं का. एका वानराला लंकेमध्ये काही राक्षसांनी पकडलं बरं का. काही राक्षसांनी एका वानराला पकडलं आणि त्या ठिकाणी पकडल्यानंतर त्याला असं पाठीवर त्याच्या असं आवडलं, त्याला पकडलं असं आणि विचारलं, तू कोण, कुठून आलास? त्याला त्रास होईल, वेदना होतील असं विचारलं त्याला. त्यावेळेला त्या वानराने सांगितलं, म्हणे मी श्रीरामाचा आहे, मी श्रीरामाकडून आलोय बरं का. पाठीवरून सोडलं आणि मानेच्या वरती गच्च पकडलं त्याच्या इकडे वरच्या बाजूला. आणि आता विचारलं, तू कोणाचा आहेस, कुठून आलेला आहेस? म्हणे मी रामाचा आहे, मी श्रीराम प्रभूंकडून आलेलो आहे, मी रामाकडून आलेलो आहे. आता अजून गच्च आवळला, त्याला वेदना व्हायला लागल्या, बोलायला त्रास होईल अशा प्रकारे त्याला वेदना झाल्या. आणि मग विचारलं, तू कोण आहेस? आता वेदना होत आहेत, बोलायला पण भारी पडले, पण तरी सुद्धा तो तेवढ्या वेदना सहन करून म्हणतोय, मी श्रीरामाचा आहे, मी श्रीराम प्रभूंकडून आलेलो आहे. त्यावेळेला ते राक्षस म्हणतात, अरे रावणाचा म्हण ना, रावणाचं जर म्हणालास ना तर तुला आता आम्ही सोडून देऊ लगेच.
तुझ्या केसालाही कोणी धक्का लावणार नाही. विशेष म्हणजे तुला प्रोटेक्शन देऊ, तुला संरक्षण देऊ, तुझ्या केसालाही कोणी धक्का लावणार नाही. त्यावेळेला तो वानर बोलतो, रावणाचा होऊन जगण्यापेक्षा श्रीरामाचा होऊन मेलेलं बरं. ज्या दिवशी हे आम्हाला कळेल ना, त्या दिवशी आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या विचारामध्ये, आमच्या कर्मामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार. आणि ते परिवर्तन व्हावं म्हणून हे प्रवचन आहे, म्हणून कीर्तन आहेत, म्हणून भक्ती परमार्थ आहे, शो शायनिंग साठी नाही. मी काय करतोय याच्यावर सगळं अवलंबून आहे. बरं का, कसं जगतोय, कसं वागतोय याच्यावर सगळं अवलंबून आहे. जगणं वागणं याला परमार्थ म्हणतात. गीतेच्या पहिल्या श्लोकापासून ते शेवटच्या श्लोकापर्यंत, पहिल्या अध्यायापासून तर 18व्या अध्यायापर्यंत आम्हाला गीता कसं जगावं, कसं वागावं, आपलं आयुष्य कसं असावं, कशा प्रकारे राहावं, म्हणजे अगदी तो अंतरात्मा असताना कशा प्रकारे कार्य करावं, अंतरात्मा गेल्यानंतर भविष्य काळात आमचं काय होईल, या सगळ्या प्रकारचं ज्ञान आम्हाला ती गीता देत असते. या सगळ्या प्रकारचं ज्ञान आम्हाला त्या भगवंताने त्या ठिकाणी दिलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे पूर्णपणे. एक एक ग्रंथामध्ये एवढं सामर्थ्य आहे की ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. एक एक ओवीचा जरी आम्ही अभ्यास केला ना तरी आमच्या जीवनाचा उद्धार होईल. एक एक अभंगाचा जरी आम्ही या गाथेचा अभ्यास केला तरी आमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून इथे जगद्गुरु तुकोबा म्हणतात, साठविला हरी जिही हृदय मंदिरी. आहे की नाही, बाहेरच्या मंदिरामध्ये जो देव आहे ना, त्याची कृपा ज्या वेळेला होईल जेव्हा आमच्या हृदय मंदिरामध्ये असलेला देव तृप्त होईल, शांत होईल. त्याची ओळख घेताना हे सगळे आडवे येतात ना, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता असूया अद्वय भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता तृष्णा, सगळ्या आडव्या येत असतात. पहिले त्या येतात, काम मगरमिती सुटेना तिरस्कार लागता तुटेना मदमत्सर ओटेना भुली पडली, वासना धामीन पडली गळा घालून वेंटाळे वमी गरळा जिव्हा झाली वेळोवेळा भयानक. आणि जगद्गुरु तुकोबा ओळख करून देतात, साधने तरी हेचे आता जो कोणी साधेला, परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. त्या महिलेचा सन्मान करावा, त्या आईचा सन्मान करावा, त्या ताईचा सन्मान करावा, आदर करावा, ही आमची भारतीय संस्कृती आम्हाला शिकविते. आमचं शास्त्र सांगतं, यत्र नार्यास्ते पूजन्ते रमन्ते तत्र देवतः. शास्त्र सांगतंय ज्या ठिकाणी महिलांचा आदर केला जातो, ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान केला जातो, माझ्या आईला आई, ताईला ताई, ज्या ठिकाणी बघितलं जातंय, म्हटलं जातंय, खऱ्या अर्थाने त्याला परमार्थ म्हणतात, खऱ्या अर्थाने त्याला भक्ती म्हणतात. साधने तरी हेचे आता जो कोणी साधेला, परद्रव्य परणारी याचा धरी विटाळ. आमचं आयुष्य सुंदर व्हावं, आम्ही सुंदर जगावं, आमचं जीवन आणि आमच्या जीवनाचा मार्ग आम्हाला व्यवस्थितरित्या क्रमण करता यावा, तो प्रवास आमचा सुखकर व्हावा असं जर वाटत असेल तर त्यासाठी 3 सूत्र आहेत. परश्री माता भगिनी, परधन भयावं आणि परपीडा पापाया. या 3 सूत्रांचं पालन जर आम्ही केलं तर निश्चित आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. अग्नी ब्राह्मण अपतिष्ठ याच्या समवेत यांच्या आई यांच्या साक्षीने ज्याच्या भोवती आम्ही फेरी मारलेली आहे ना, तो पती जसा असेल तसा माझा देव आहे. पती हा परमेश्वर ज्या दिवशी आमच्या अंतःकरणामध्ये विचार येईल ना, त्या दिवशी आम्ही आमच्या भावाची धमकी, आमच्या वडिलांची धमकी, आमच्या माहेरच्यांची धमकी आमच्या पतीला, आमच्या माहेरच्यांना, आमच्या सासरच्यांना देणार नाही, हे मात्र निश्चित. रामायण आम्हाला खूप काही शिकवतंय. आमचे धर्मग्रंथ जे आहेत ना, ते धर्मग्रंथ आम्हाला खूप काही शिकवतंय, पण आम्हाला आज त्याचा अभ्यास करायला वेळच राहिलेला नाही आहे. आम्हाला बाकीचं जर काही ऐकायचं असेल तर ते आम्ही आनंदाने ऐकतोय. आम्हाला बाकीचं मनाचं मनोरंजन जर असेल तर ते सगळ्यात पुढे असतोय आम्ही. जिथे आमचं अनहित आहे, जिथे आमचा घात आहे, जिथे अगदी जर पाहायला गेलं तर पाप घडलं जात आहे, अधर्माची कर्म आहेत, अनितीने मनुष्य कार्य करतोय, त्या ठिकाणी आम्ही सगळ्यात पुढे आहोत. कोणासाठी जगतोय आपण, कशासाठी हे सगळं कार्य करतोय. आणि तिसरं सत्य आहे, ते सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे. बरं का, एक म्हणजे सर्वत्र ब्रह्म आहे हे सत्य स्वीकारलं पाहिजे.
दुसरं म्हणजे त्या ब्रह्माची ओळख घेण्यासाठी फक्त आणि फक्त संतच त्याची ओळख करून देऊ शकतात, अन्यथा कोणीही नाही. हे पण सत्य आहे, ते आम्ही स्वीकारलं पाहिजे. आणि तिसरं सत्य जे आहे ना, ते सत्य ज्या दिवशी आम्ही स्वीकारू त्या दिवशी आम्हाला जगण्याचा मार्ग कळेल. तिसरं सत्य, आम्हाला सगळ्यांना एक दिवस जायचं आहे. मृत्यू आहे, प्रत्येकाला जायचं आहे. ज्या दिवशी आम्हाला जायचं आहे हे आमच्या स्मरणात येईल, स्मरणात राहील. ज्या पद्धतीने आम्ही मंदिराकडे बघितल्यानंतर नमस्कार करतोय, मंदिराचा कलश पाहून आम्ही नमस्कार करतोय, एखाद्या ठिकाणी गंगा दिसली तिला नमस्कार करतोय, एखाद्या ठिकाणी प्रवास करत असताना एखाद्या दगडाला शेंदूर लावलेला असतो त्याला मी नमस्कार करतोय. तो कुठल्या देवाचं मंदिर आहे माहित नाहीये, त्या कुठल्या मंदिराचा कलश आहे माहित नाहीये, ती कुठली गंगा आहे आम्हाला माहित नाहीये, त्याच्याही